मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत। उद्या सहकुटुंब निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये राज ठाकरे हे सहभागी होतील। तर राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि उद्या सहकुटुंब निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा ते सहभागी होणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या नाशिकमधून आपल्या सोबत आहेत। किरण, राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा आज नेमके काय घडामोडी घडणार आहेत, कशा पद्धतीने बैठका आपल्याला बघायला मिळतील? गुरु सायंकाळी 5 वाजता राज ठाकरे सपत्नीक नाशिकमध्ये येणार आहे। उद्याच्या दिवशी सुरुवातीला 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकराजाचं राज ठाकरे सपत्नीक दर्शन घेतील। यानंतर ते निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या त्या ठिकाणी पोहोचतील, त्या ठिकाणी दर्शन घेतील, समाधीचं दर्शन घेतील आणि त्या पालखीमध्ये सहभागी देखील होणार आहे। असा हा त्यांचा धार्मिक दौरा असला तरी दुसऱ्या बाजूला नंतरच्या काळामध्ये ते कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक देखील घेणार आहे। खरं म्हणजे आपल्याला माहिती की लोकसभेला राज ठाकरे यांनी एनडीएला म्हणजे भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर आता एक वेगळ्या पद्धतीची भूमिका राज ठाकरे घेऊ पाहत आहे। स्वबळाचा नारा त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये दिला होता। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो लोकसभेचा निकाल लागलाय त्यानंतर पहिलाच दौरा हा राज ठाकरेंचा नाशिकला म्हणावा लागेल आणि त्या दृष्टीने अद्यापर्यंत विधानसभेची कुठलीही तयारी झाली नसली किंवा पक्षामध्ये त्या सगळ्या संदर्भात सूचना देखील दिल्या नसल्या तरी हा धार्मिक दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय आणि या धार्मिक दौऱ्याच्या नंतर राज ठाकरे बरोबर आणि जेव्हा राज ठाकरे नाशिकमध्ये येणार आहेत तेव्हा नाशिकमध्ये सुद्धा राज ठाकरे काय भाष्य करतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।